नमस्कार, मी स्पृहा जोशी. आजच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत. फार आनंद होतोय ज्या पद्धतीने पुन्हा एकदा तुम्ही सगळेजण यूट्यूबवरच्या या कविता ऐकता आहात आणि इतका सुंदर प्रतिसाद देता आहात, त्यासाठी मनापासून थँक्यू. फक्त माझी विनंती आहे की प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे ज्या कविता मी ऐकवते त्या तुम्हाला लगेचच ऐकता येतील. आणि बेल आयकनवरती क्लिक करायला विसरू नका, म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्या झाल्या त्याचं नोटिफिकेशन लगेचच तुम्हाला येईल. सो आता ह्यावेळची कविता, हिची सुद्धा फरमाईश आलेली होती. अतिशय कमालीची कविता आहे. ग्रेस यांची कविता आहे, मन कशात लागत नाही नावाची, आणि फार अस्वस्थ करणारी आणि एक विचित्र असं काहीतरी फील देणारी ही कविता आहे. बघा, मी ऐकवते आणि मग मला सांगा की तुम्हाला ही कविता ऐकताना नक्की काय जाणवलं. कारण प्रत्येक कविता ही वेगळी असते, तिचा प्रत्येक व्यक्तीला येणारा अनुभव हा सुद्धा वेगळा असतो. आणि त्यात ती समजा ग्रेसांची कविता असेल एस्पेशली, किंवा चिंत्रे खानोलकरांची कविता असेल, म्हणजे आरती प्रभूंची कविता असेल, असे हे जे काही कवी असतात त्यांची कविता तिचा डायरेक्ट अर्थ सांगता येत नाही. ती आपण आपल्या आपल्या पद्धतीने उलगडायची असते, समजून घ्यायची असते, विचार करायचा असतो. सो बघा, ह्या कवितेमध्ये तुम्हाला तुमचे कुठले अनुभव सापडत आहेत. मन कशात लागत नाही, अदमास कशाचा घ्यावा. मन कशात लागत नाही, अदमास कशाचा घ्यावा. अज्ञात झऱ्यावर रात्री मज ऐकू येतो पावा. श्वासांचे घेऊन बंधन जे हृदय फुलांचे होई. श्वासांचे घेऊन बंधन जे हृदय फुलांचे होई. शिशिरात कसे झाडांचे मग वैभव निघून जाई. शिशिरात कसे झाडांचे मग वैभव निघून जाई. सळसळते पिंपळ पान वाऱ्यास भुताची गाणी. सळसळते पिंपळ पान वाऱ्यास भुताची गाणी. भिंतीवर नक्षत्रांचे आभाळ खचविले कोणी. मन बहर गुणांचे लोभी समयीवर पदर कशाला. मन बहर गुणांचे लोभी समयीवर पदर कशाला. हे गीत तडकले जेथे तो एकच दगड उशाला. चल जाऊ दूर कुठेही हातात जरा दे हात. चल जाऊ दूर कुठेही हातात जरा दे हात. भर रस्त्यामध्ये माझा होणार कधीतरी घात. भर रस्त्यामध्ये माझा होणार कधीतरी घात. मी म्हटलं तशी फार अस्वस्थ करणारी काही शब्दचित्र आहेत त्या कवितेत. मन बहर गुणांचे लोभी हे जे कडवं आहे त्याने मला फार असं अस्वस्थ केलं, आणि मी अजूनही त्या कडव्याचा अन्वयार्थ लावायचा प्रयत्न करते. जर तुम्हाला त्यातला अर्थ कळला, मला खाली लिहून नक्की कळवा कमेंटमध्ये. मन बहर गुणांचे लोभी समयीवर पदर कशाला. हे गीत तडकले जेथे तो एकच दगड उशाला. हे असं का लिहिलं असेल हे माझ्या परीने मी शोधायचा प्रयत्न करते. कदाचित असं असेल की आपल्या मनाचे जे खेळ चालू असतात, एकाच वेळेला तिथं कविताही सुचत असतात, एकाच वेळेला असंही वाटत असतं की आपण जगतो आहोत, त्याला काहीच अर्थ नाही आहे. एकाच वेळेला ते तडकलेपणाचा भाससुद्धा आपल्याला देत असतं, म्हणजे तुटलेपणाचा जगापासून. आणि त्याच वेळेला असं वाटत असतं की काही असलं तरी ही कविता जी आहे ती आपल्यासोबत असणार आहे. तो एक दगडुशाला घेऊन आपण रात्रीची आपली झोप पूर्ण करू शकतो. माझ्या बुद्धीप्रमाणे मी याचा अर्थ लावायचा प्रयत्न करते, पण तुम्ही जरूर मला सांगा की तुम्हाला या कवितेतनं काय जाणवलं, काय दिसलं, कुठली शब्दचित्र दिसली. मी हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे. पुन्हा तेच, कविता आवडली असेल तर जरूर लाईक, शेअर, सबस्क्राईब हे सगळं करा. बेल आयकनवरती क्लिक करा आणि आपापल्या आवडत्या माणसांसोबत ही कविता वाटून घ्या. पुन्हा भेटूया पुढच्या एका अशाच छानशा कवितेसह पुढच्या भागात. तोपर्यंत आत्ता इथंच थांबते. नमस्कार.